मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत पद्यपुराण। तर हे पद्यपुराण चातुर्मासात 4 महिने सर्वांनी ऐका आणि विष्णू भगवानांचा आशीर्वाद घ्या। तर मागच्या बऱ्याच काही व्हिडिओंमध्ये बऱ्याच काही माहिती सांगणार आहेत। पुढे कथा कोणत्या कोणत्या येणार आहेत याचा इंट्रो मी तुम्हाला सांगितला आहे। तर सर्वांनी 4 महिन्यापर्यंत हे पद्यपुराण ऐका। विष्णूच्या अवतारांच्या कथा आहेत। विष्णूंचं सर्व काही स्वतः विष्णू भगवानांनी सांगितलं आहे या पद्यपुराणामध्ये आणि बऱ्याच काही तुमच्या गावांच्या कमेंट्स येतात। धन्यवाद, थँक्स, मनापासून मी तुम्हाला धन्यवाद बोलते। तुम्ही माझा आत्मविश्वास वाढवता, एक कमेंट्स, एक लाईक, सबस्क्राईब करून माझा आत्मविश्वास वाढवता आणि मला दुसरा व्हिडिओ प्रेरणा देतात करायला, माझा आत्ममनोबल वाढवतात। त्यासाठी तुमचे कृतकृत्य मी धन्यवाद करते आणि मोठ्यांचा आशीर्वाद घेते, लहानांना प्रेम देते आणि लहानांना पण आशीर्वाद देते की सर्व इच्छा कामना सर्वांच्या पूर्ण करो। विष्णू भगवान हे जगाचे पालन करता आहे, सृष्टीचे पालन करता निवडले गेलेले आहे। त्यांच्यामध्ये सत्वगुण आहे, दया, ज्याच्यामध्ये सत्वगुण असतो त्याच्यामध्ये क्षमा करण्याचं सामर्थ्य असतं। कोणी जर कोणाला हर्ट करतं या कोणाचं मन दुखवतं तर त्याच्या अंगी क्षमा नाही राहते, म्हणता की तिने असं केलं मी त्याला क्षमा करणार नाही। तर केव्हाही कोणीही तुमचं मन दुखवलं, काही बरं वाईट झालं असेल घरात, मनोमन काही वादविवाद बऱ्याच घरा होतात, माहीत नाही राहत, तर तुम्ही क्षमा हा शब्द आपल्या अंगी ठेवायचा, सत्वगुण आपल्या अंगी ठेवायचा आणि विष्णू भगवानांचं पालन करायचं। जो क्षमा हा शब्द करतो, कोणावर दया करतो, त्याच्यावर विष्णू भगवान खूप प्रसन्न होतात आणि त्याशिवाय महालक्ष्मीसुद्धा त्या व्यक्तीवर प्रसन्न होते। अन्नपूर्णा माताचा साक्षात आशीर्वाद राहतो। अन्नाचे धनधान्याचे भंडार अन्नपूर्णा माता त्याच्या घरात भरभरून देते, म्हणून क्षमा हा शब्द प्रत्येकाच्या अंगी असावा। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत दक्ष राजाच्या यज्ञाचा कसा नाश झालेला आहे। मी हे पद्यपुराण कोल्हापूरहून आणलं, विष्णू पुराण। तर तुम्हाला कोल्हापूरची बरीच काही माहिती दिली। चांदीची मूर्ती मी मोठी 23,000ची पण आणली, लक्ष्मी मातेची, तर ती पण मी तुम्हाला दाखवली। हनुमंतिया, ओंकारेश्वर, नारायणपुरम, दत्तात्रेयचं मंदिर आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं। स्वामींची मूर्ती आणली, ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला कोल्हापूरची, आणि जिथे आमची पूजा होती त्यासाठी आम्हाला बोलवलं गेलं होतं, इन्व्हाइट केलं होतं पूजेसाठी 2 दिवस, तर तिथे पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती एक एक करून दाखवून दिली आहे। तर आता घरी आली मी लगेच आज आणि लगेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। जॉईंट फॅमिलीमध्ये राहते मी गेल्या 24 वर्षापासून। जॉईंट फॅमिलीचे कामं तुम्ही समजू शकतात की 2 वाजेनंतरच मला फुरसत मिळते। तर 2 ते 4 जे माझ्याजवळ 2-3 तास राहतात, तर त्या याच्यात मी तुम्हाला या दुपाराच्या वेळेस या कथा श्रवण करते, पुराण श्रवण करते आणि नंतर स्वयंपाक, चहा पाणीचा टाईम, नाश्त्याचा टाईम, मुलांचं संपूर्ण घरातलं कामकाज आवरणं, हे तुम्ही बी समजू शकतात की किती कामं राहतात। संपूर्ण कामं झाल्यानंतर मग रात्री 11 वाजता एडिटिंग, थंबनेल वगैरे सर्व काही पोचून तुमच्यापर्यंत मी रात्री 12:30 वाजेपर्यंत कामं करत राहते हे सर्व व्हिडिओचे, आणि परत पहाटे लवकर उठून परत काय करायचं आहे तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं माझं ध्येय चालू असतं। म्हणून माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, गावाची कमेंट्स करण्यासाठी खूप खूप धन्यवाद। तर अशाच कमेंट्स करत राहा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। व्हॉट्सअप ग्रुपला 10 जणांना पण शेअर केले हा व्हिडिओ तरीसुद्धा चालेल। तर आता आपण पुराणाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। दक्ष राजाच्या यज्ञाचा नाश कसा झाला आहे। पितामह भीष्म पुलस्त्य ऋषींना म्हणाले, हे मुनी, माझ्या मनात आणखी काही शंका आहेत, त्याचे आपण निरसन करावे। दक्ष कन्या सती हिने आपला देहत्याग का केला? रुद्राने दक्ष यज्ञाचा विध्वंस का केला? याची तुम्ही मला कृपया कथन करावे। पितामह भीष्म पुलस्त्य ऋषींना म्हणाले की दक्ष कन्याने सतीने आपला देहत्याग का केला होता आणि रुद्राने दक्ष यज्ञाचा विध्वंस का केला, याचे तुम्ही मला कृपया कथन करावे। पुलस्त्य ऋषी म्हणाले, दक्ष राजाने गंगेजवळ यज्ञ आरंभला होता। त्यावेळी देवगण, महर्षी, पित्तर, यक्ष व नाग इत्यादी आनंदात उपस्थित होते। कश्यप, अत्री, पुलह, ऋतू, प्रचतेस, वसिष्ठ आणि मी असे तपस्वी उपस्थित होतो। यज्ञामध्ये अंगिरा, अर्धयुग झाले होते। यज्ञाचा आरंभ झाल्यावर बृहस्पती, ब्रह्मदेव, देवर्षी नारद उद्गाता झाले। या यज्ञ समारंभासाठी सर्व वसुगण आणि 12 आदित्यही हजर होते। अश्विनी कुमार, महतगण तसेच 14 मनुही उपस्थित होते। हे पाहून सती आपल्या पित्याला म्हणाली, इथे सर्व ब्राह्मी सृष्टी उपस्थित आहे, या सर्वांचे स्वागतही करण्यात आले, पण माझे पती भगवान शंकर यांचे आगमन झाले नाही। त्यांच्या अस्तित्वाशिवाय हा यज्ञ समारंभ आनंदी, उत्साही, पूर्ण वाटत नाही। तुम्ही त्यांना निमंत्रण द्यायला विसरलात तर नाही ना?
तेव्हा दक्ष राजा म्हणाला, कवटीचे पात्र, व्याघ्रचर्म, भस्मधारी, स्मशानभूमी असे असणारे व त्रिशूल घेऊन सर्वत्र संचार करणारे भगवान शंकरांना येथे निमंत्रित करणे मला उचित वाटले नाही. यज्ञाची सांगता झाल्यावर तू तुझ्या पतीला निमंत्रण दे, मग मी त्यांचे स्वागत करेन. वडिलांचे हे बोलणे ऐकून सती अतिशय क्रोधित झाली. अत्यंत संतापाने ती वडिलांना म्हणाली, मी जर धर्माचे आचरण करत आलेली असेन, तप करीत आलेली असेन, तर तुमचा अहंकार हरण करण्यासाठी भगवान शंकर येथे येतील, या यज्ञाचा नाश करतील. इतके बोलून ती तावेने यज्ञाजवळ आली आणि यज्ञकुंडात तिने उडी घेतली. सतीने अशा पद्धतीने देहत्याग केला आणि पाहून उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले. ज्या ठिकाणी सतीने आपला देहत्याग केला ते ठिकाण गंगेच्या पश्चिम तटावर आजकी शौनिक तीर्थ म्हणून ओळखले जाते. तर सतीने गंगेच्या पश्चिम तटावर आपली आहुती देहत्याग केला होता. सतीचा देह त्यांचा वृत्तांत भगवान शंकरांना समजले. ते अतिशय दुःखी झाले. त्यांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी आपल्या अनेक गणांना, वैनिकांना, अनुयायांना दक्ष राजाच्या यज्ञाचा नाश करण्यासाठी पाठवले. ते सर्वजण यज्ञाच्या ठिकाणी आले. दक्ष राजाच्या सैनिकांबरोबर त्यांचे युद्ध झाले. युद्धात त्यांनी जय मिळवला आणि यज्ञाचा विध्वंस केला. हा सर्व आकार पाहून दक्ष राजा भयभीत झाला. दक्ष राजा भगवान शंकराकडे याचना करण्यासाठी गेला. भेदरलेल्या अवस्थेत हात जोडून तो भगवान शंकरांना म्हणाला, हे महादेवा, आपण श्रेष्ठ आहात, सर्व लोकांना जिंकणारे आहात, कृपा करून आपण आपल्या गणांना मागे परतण्यास सांगावे. अशी विनवणी करून त्यांनी ती शंकराची विशेष पूजा केली. भोलेनाथ शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले. ते दक्ष राजाला म्हणाले, हे दक्षा, तुझ्या यज्ञाचा जरी मी विध्वंस केला तरी त्या यज्ञाची संपूर्ण फलप्राप्ती तुला मिळेल असा मी तुला आशीर्वाद देतो. त्यामुळे तुझा आशा आकांक्षा फलद्रूप होतील. भगवान शंकराचे हे वक्तव्य ऐकून दक्ष राजा हर्षभरित झाला आणि स्वगृही परतला. सतीच्या विरहामुळे भगवान शंकर अत्यंत दुःखी झाले होते. अशा अवस्थेत ते गंगेच्या किनारी होते. तेव्हा देवर्षी नारद तेथे प्रकट झाले. भगवान शंकरांना मनोभावे वंदन करून ते म्हणाले, देवा, तुम्ही आता दुःखी आहात, पण सतीने हिमवानाच्या पत्नी मेनूच्या पोटी जन्म घेतला आहे. हिमवाना राजा आहे, तर हिमवानाच्या पत्नी मेनाच्या पोटी जन्म घेतला आहे सतीने. देवर्षी नारदाचे हे बोलणे ऐकून भगवान शंकरांनी पडताळून पाहिले व त्यांना पटले. काही काळात पार्वती मोठी झाल्यावर भगवान शंकराबरोबर ती विवाहबद्ध झाली आणि पुलिस ऋषींना भीष्म म्हणाले, माझ्या मनातील ज्या काही शंकाचे निरासन करीत आहात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आहे. कृपया माझ्या आणखी काही शंकाचे निरासन करावे. या धरती मातेचे नाव पृथ्वी असे का पडले, तसेच तिला गो असे का म्हटले जाते, याचे कथन आपण मला कृपया करा. तेव्हा पुलस्त ऋषी म्हणाले, हे भीष्मा, तू उत्तम श्रोता आहेस, याचा मला आनंद आहे. मी तुझ्या शंकाचं निरासन करणार आहे. तू तर एकाग्रतेने श्रवण कर. कृतयुगात अंग नावाचा राजा होऊन गेला. त्याने सुतया नावाच्या मृत्यूकन्याला आपली अर्धांगिनी बनवली. त्याच्या संसार वेलीवर वेन नावाचे एक फूल उमलले. वेन हा राजकुमार अधर्मी निघाला. त्याच्याकडे खूप दुर्गुण होते. स्त्रियांचे अपहरण तो करीत असे. महर्षींना त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याने काही आपल्या दुर्गुणाचा त्याग केला नाही. समाजात दुर्गुण आणखीन वाढू नयेत म्हणून महर्षीने त्याला शाप देऊन ठार केले. कल्मषरहित ऋषी व द्विजांनी त्यांच्या देहाचे मंथन केले असता त्यांच्या देहातून मलेच्छांच्या अनेक जाती उत्पन्न झाल्या. या वेन राजाचा पुत्र म्हणजे पृथू होय. तो आपल्या आजोबाप्रमाणे सद्वर्तनी होता. सदाचारी, सद्वर्तनी आणि धर्माचे आचरण करणारा असल्यामुळे त्याने अनेक ऋषीमुनींचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले. त्याने कठोर तप करून भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतले. त्याला अनेक वरदान मिळाले. तो खूप पराक्रमी होता. अनेक ठिकाणी पराक्रम गाजवत असताना त्याला अधर्माने वागणारे लोक दिसू लागले. जगतामध्ये धर्मच टिकावा व अधर्म नाहीसा व्हावा यासाठी त्याने प्रयत्न केले, पण सर्वत्र व्यापलेला अधर्म पाहूनही तो क्रोधित झाला. त्याने भूमीचा नाश करण्याचे ठरवले. हे भूमी मातेला कळताच तिने गायीचे रूप घेतले व ती घाबरून पळू लागली. तेव्हा पृथू राजा धनुष्य बाण घेऊन तिच्या मागे जाऊ लागला. राजा जवळ आल्याचे पाहून ती घाबरली व म्हणाली, राजा, कृपया माझा नाश करू नकोस. त्या बदल्यात मी तुला काय देऊ. तेव्हा पृथू राजा म्हणाला, मला अभिष्ट पदार्थ दे. भूमी मातेने त्यास मान्यता दिली. पृथ्वीराजाने स्वतःच्या हाताने गायीचे दोहन केले. तेव्हा सोमवत्स झाला होता. स्वयंभू मनू झाला होता. नंतर सप्तऋषींनी दोहन केले. वाचस्पती धार काढत होता. त्याने एक धार वेदरूपी पात्रात काढली. नंतर देवांनी
गायीचे दोहन केले तेव्हा मरुताने धार काढले. राजा पृथ्वीच्या राज्यात प्रजा आयुष्यमान व धनवान झाली. सर्वजण धर्माचे आचरण करू लागले. अधर्म असत्य यांचा नाश झाला. त्यावेळी राज्यामध्ये वास्तव्य करण्यासाठी किल्ले गाव इत्यादी अस्तित्वात नव्हते. प्रजेने खूप कष्ट केले. अनेक पर्वत आणि डोंगर फोडले. जमीन सपाट केली. जमीन सपाट झाल्यानंतर किल्ले घरे वगैरेची रचना केली. त्यामुळे नगरे व गावे निर्माण झाली. सर्वजण सुखा समाधानाने नांदू लागले. पृथ्वी राजाने भूमीला जिंकले म्हणून पृथ्वीला पृथ्वी असे नाव पडले. आता सूर्यवंश विस्तार कसा झालेला आहे सूर्यवंशाचा. भीष्म हात जोडून पुलिस ऋषींना म्हणाले, हे मुनी, कृपया आपण मला सूर्यवंश व सोमवंश यांचा इतिहास सांगावा. त्या पुलिस ऋषी म्हणाले, वैवस्त मनुला 10 पुत्र होते. इल, इक्ष्वाक, कुशनाभ, अरिष्ट, दुष्ट, नारीशयंती, करुष, महाबली, शर्यती, पृषभ अशी त्यांची नावे होती. इल हा ज्येष्ठ पुत्र. इलवर सर्व जबाबदारी सोपून मनु हा पुष्कर तपोवनात तप करण्यास निघून गेला. त्याने मनापासून कठोर तप केले व ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवाने त्याला इच्छित वर दिले. त्यामुळे मनु आनंदी झाला. एकदा इल अर्थजनासाठी रथात बसून जात होता. त्याने अनेक द्वीप पादाक्रांत केले. असे करता करता तो शरवण नावाच्या उपवनात पोचला. ते उपवन शंकराची क्रीडा करण्याचे स्थान होते. त्या उपवनात एक मायावी शक्ती होती. कोणत्याही पुरुषाने त्या उपवनात प्रवेश करताच त्याचे स्त्रीमध्ये रूपांतर होत असे. ते इलेला माहिती नसल्यामुळे उपवनात प्रवेश करताच त्याचे स्त्रीमध्ये रूपांतर झाले व घोड्याच्या घोडीमध्ये रूपांतर झाले. त्यामुळे इलाच्या आयुष्यात फार मोठा गोंधळ झाला. ही गोष्ट इलाच्या भावांना म्हणजेच मनुच्या इतर पुत्रांना समजली. यातून काही उपाय काढावा यासाठी गोष्ट त्यांनी शंकराच्या कानी घातली. त्यावेळी शंकर म्हणाल्या, इलूचा बंधू इक्ष्वाकू याने अश्वमेघ यज्ञ करावा. त्याच्यासाठी फलप्राप्तीमुळे इल पुन्हा वीर पुरुष बनू शकेल. पुढे राजा इक्ष्वाकूने सूर्यवंशाची व्याप्ती वाढवली. इलाला नंतर 3 पुत्र झाले. उत्कल, गय, हरिताक्ष ही त्यांची नावे होती. पुढे उत्कलाची उत्कला, गयाचा गया, तर हरिताक्ष दिगाम्या व राजधान्या झाली. कुरुच्या बरोबर पुरुष द्रव्यात त्याने अभिषेक केला होता. त्या राज्य अभिषेकानंतर इल राजा नुसता फलहारवर जगू लागला. इक्ष्वाकू नंतर मध्य देशाचा राजा झाला. नरिशयंता शुक्र नावाचा पुत्र होता. तो पराक्रमी होता. कुशनाभाला 1 पुत्र झाला. त्याचे अमरीश असे नाव पडले. दृष्टाला 3 मुले झाली. दृष्टकेतू, स्वधर्मा, रणधुष्ट अशी त्यांची नावे होती. शर्यातील 1 पुत्र व 1 कन्या झाली. त्यांची नावे अनर्थ व सुकन्या अशी ठेवली. अनर्थांना रोचमाण नावाचा एक पराक्रमी पुत्र होता. तर रोचमाणाला रेव नावाचा एक पुत्र होता. पुढे रेवलाही 1 पुत्र रत्न प्राप्त झाले. त्याने त्याचे नाव दैवत असे ठेवले. नंतर कन्या रत्न प्राप्त झाली. त्यांचे नाव रेवती असे ठेवले. याच रेवतीला पुढे बलरामाने भार्या म्हणून स्वीकारली. पुत्र शताला 50 पुत्र झाली. त्याने मेरू पर्वताच्या उत्तरेस राज्य प्रस्थापित केले. पुत्र शतूचा ज्येष्ठ पुत्र म्हणजे ककुस्थ आणि ककुस्थाचा पुत्र म्हणजे सुयोधन होय. अशा प्रकारे सोमवंशाची वृद्धी कायम होत गेली. हे सर्व सूर्यवंश आपल्या थोर पराक्रमासाठी सर्वत्र प्रसिद्ध झाले. भारतातील निरनिराळ्या भागात त्यांनी आपले राज्य प्रस्थापित केले. पुढे या सूर्यवंशामध्ये सत्यव्रत नावाचा राजा होऊन गेला आणि त्याचा मुलगा हरिश्चंद्र होय. हरिश्चंद्राला रोहित नावाचा पुत्र होता. रोहितचा पुत्र म्हणजे वृक व वृकचा पुत्र म्हणजे बाहू होय. बाहूला सगर नावाचा पुत्र होता आणि त्याला 2 राण्या होत्या, भानुमती व प्रभा अशा या 2 राण्यांची नावं होती. संतती सुखासाठी व वृद्धीसाठी भानुमती आणि अवगिनीची प्रार्थना केली. त्यामुळे त्यांना 8 सहस्र पुत्रांची प्राप्ती झाली. प्रभाने सर्व मुलांचे स्वीकार केला. नंतर भानुमतीने केवळ एकाच असमंजस या पुत्राचा स्वीकार केला. ते 60 सहस्र पुत्र जमिनीत खनित असताना विष्णूंनी त्यांचा नाश केला. असमंजसाला अशुमान नावाचा एक पुत्र होता. त्याचा पुत्र म्हणजे दिलीप होय आणि दिलीपचा पुत्र म्हणजे भगीरथी होय. याच भगीरथीने गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणले. ती गंगा नदी पापनाशिनी म्हणून प्रसिद्ध झाली. भगीरथीने ती गंगा नदी पृथ्वीवर आणून सर्व पृथ्वीवासियांचे कल्याण केले. भगीरथीचा पुत्र म्हणजे नाभाग होय आणि नाभगाचा पुत्र म्हणजे अमरीश होय. अमरीशचा पुत्र म्हणजे सिंधदूप होय आणि सिंधदूपाचा पुत्र म्हणजे आयुताय होय. त्याने एका पुत्राला जन्म दिला. तो म्हणजे ऋतपन होय. ऋतपणाला कल्माशपाद नावाचा पुत्र झाला. त्याचा पुत्र
पुत्र म्हणजे सर्वकर्म्या होय. सर्वकर्म्याच्या मुलाचे नाव अमरण्य होय. त्याचा पुत्र म्हणजे निघ्न होय. निघ्नाचे पुत्राचे नाव अनंत्र. अनिमित्राचा पुत्र रघुतम. रघुतमाचा पुत्र दिलीप. दिलीपचा पुत्र म्हणजे अजा होय. अजाचा पुत्र म्हणजे दीर्घबाहू आणि दीर्घबाहूचा पुत्र म्हणजे प्रजापाल. प्रजापालाला एक पुत्र प्राप्त झाले, त्याचे नाव दशरथ होय. याच राजा दशरथ पुढे 4 पुत्ररत्न प्राप्त झाली. त्यांच्या ज्येष्ठ पुत्र म्हणजे धर्माचा रक्षण करणारा, अनेक अधर्मी लोकांना कंठस्नान घालणारा, आपल्या चरित्राने सर्वांना धर्म शिकवणारा, एक वचनी एक पत्नी पराक्रमी श्री रामचंद्र प्रभू श्री रामचंद्र. मर्यादा श्री रामचंद्र होय. श्रीरामाने अहंकारी लंकाधीश रावणाचा वध केला. जो कोणी ह्या वृषूचे हे कथन करेल, या हे संपूर्ण जे वंशावलीचे कथन करेल, त्यांचा वंशसुद्धा वाढेल, त्यांच्या मुलांचे दीर्घायुष्य होईल. ज्या स्त्रिया ऐकतील त्यांच्या अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल, मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल आणि कुठल्याही कामात अडथळे येणार नाही. जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे पृथ्वीचे सर्व काही पुलस्त ऋषीचे हे संपूर्ण वंशावलीचे कथन करायला मिळेल. जो हे वंशावली ऐकेल, जेवढ्या वेळा ऐकतील तितका तुमचा वंशवेळ वाढेल. आणि जर पित्तर नरकात पडले असतील तर त्यांचे पित्तर नरकातून बाहेर येतील आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल, असे स्वतः प्रभू श्रीरामांनी या पद्य पुराणमध्ये सांगितलं आहे. श्रीरामाचा एक अवतार विष्णूंचाच अवतार आहे, म्हणून स्वतः प्रभू श्रीरामांनी हे कथन करवले आहे. महर्षी वाल्मिकांनी श्रेष्ठ ग्रंथ रामायणात श्रीरामाच्या चरित्राचे येथे देखील वर्णन केले आहे. श्रीरामाला वल्लभ व कुश असे 2 पुत्र होते. कुशाला अतिथी नावाचा एक पुत्र होता. त्याचा पुत्र म्हणजे निषद होय. निषदाला नल नावाचा पुत्र होता, तर नलाला नभा नावाचा पुत्र होता. पुंडरीक हा नभापासून उत्पन्न झाला. त्याचा पुत्र म्हणजे क्षेमधन्व होय. क्षेमधन्वाला देवानिक नावाचा पुत्र होता. त्याचे पुत्र म्हणजे अहनगु नावाचा पुत्र होता. सहस्त्राक्ष या कुळातील शेवटचा राजा मानला गेला. तर अशी ही वंशावली संपूर्ण आपले वंश वाढवणारी आहे. सोमवंश विस्तार. भीष्म नम्रतेने पुलिस्त ऋषींना म्हणाले, हे मुनी, सूर्यवंशाचा पूर्ण इतिहास मला आता आपण सविस्तर कथन केला, तसंच कृपया मला आता कोणाचा इतिहास सूर्यवंशाचा विस्तार आपल्याला इतिहास कथन करवला. जो कोणी सूर्यवंशाचा विस्ताराची कथा ऐकेल, इतिहासाची कथा ऐकेल, त्याचे सर्व पापे जळून भस्म होतील. आणि जो कोणी त्याचा चेहरा बघेल, घरातले व्यक्ती, तरीसुद्धा दुसऱ्याचे सुद्धा पापे जळून भस्म होतील. आणि जो व्यक्ती हा व्हिडिओ ऐकेल पद्यपुराणाचा आणि जर स्पर्श मात्रेने त्याची सर्व पापे जळून भस्म होतील आणि इहलोकी परलोकी सौभाग्य सुख प्राप्त होईल. धन, ऐश्वर्य, धान्य, संपूर्ण परिपूर्ण सुख त्या व्यक्तीला प्राप्त होईल, असे या वंशावलीत सांगितले आहे. सोमवंशाचा इतिहास आता काय आहे तर ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. त्या वंशात कोण पराक्रमी राजे होऊन गेले तेही मला जाणण्याची इच्छा आहे, असे भीष्म नम्रतेने पुलिस्त ऋषींना म्हणत आहे. तेव्हा पुलिस्त ऋषी म्हणाले, सांगतो, श्रवण करा. सृष्टी रचनेचा आरंभ होत होता. त्यावेळी ब्रह्मदेवाने अत्री ऋषींना सृजनाची आज्ञा केली. तेव्हा अत्री ऋषींनी सोमाची निर्मिती केली. या सोमाने भगवान विष्णूचे मनपूर्वक आराधना केली. भगवान विष्णूच्या कृपेने तो 7 लोकांचा अधिपती बनला. एकदा तो बागेत फिरत होता. तेथे त्याला देवगुरूची पत्नी तारा दिसली. ते दोघे एकमेकांकडे आकृष्ट झाले. त्यांनी दोघांनी काही काळ तेथे विहार केला. ते दोघे एकमेकांसोबत रममाण झाले. नंतर सोम तिला आपल्या घरी घेऊन आला. त्याने तिला आपल्या घरीच ठेवले. इकडे देवगुरु बृहस्पतींना ही बातमी कळाली. त्यामुळे ते दुःखी झाले. त्यांनी ताराला परत पाठवण्यास सांगितले, पण सोमाने तसे केले नाही. महेश्वर, साध्यगण, भक्तिगण सर्व लोकपालांनी सोमाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कोणाचे ऐकले नाही. तेव्हा मात्र वामदेव अतिशय क्रोधित झाले. त्यांनी आपल्या शिष्यांना युद्ध करण्याची आज्ञा केली. भगवान शंकर स्वतः युद्ध करण्यास निघाले. त्यावेळी त्यांनी आपला 3रा नेत्र देखील उघडला होता. त्याचा हा रुद्र अवतार भीषण भयावह वाटत होता. भगवान शंकराच्या बरोबर उग्ररूपी ऐदी गण होते. असे सर्वजण मिळून युद्धास निघाले. या होणाऱ्या भयंकर युद्धात जगताचा नाश होईल असे ब्रह्मदेवांनी जाणले. त्यामुळे ब्रह्मदेव स्वतः सोमाजवळ आले आणि सोमाला म्हणाले, परस्त्रीचे हरण करून तू अनुचित वागला आहेस. तुझ्या या दुष्कर्मामुळे जगाचा नाश होण्याची शक्यता आहे. तेव्हा ते देवगुरु बृहस्पतीची पत्नी त्यांना परत दे, अन्यथा तुझा विनाश होईल निश्चित आहे. ब्रह्मदेवाचे हे म्हणणे सोमाने ऐकले व ताराला बृहस्पतीकडे पाठवून दिले. सोमाच्या या वागण्यामुळे युद्ध टळले. काही कालावधीनंतर एका सुंदर आणि तेजस्वी पुत्राला ताराने जन्म दिला. त्याचे नाव होते बुध असे ठेवले. तो सोमाचा पुत्र होय. बुध हा हस्तशास्त्राच्या
वैद्यकशास्त्राचा जनक होय. बुध जर आपल्या सर्वात उच्च कोटीचा राहतो तर प्रगती व्हायला सुरुवात होते. राज्यकारभारमध्ये जो काही आपण व्यापार आहे तर बुध हा व्यापाराचा राजा आहे. मेन बुध जो आहे तो व्यापाराचा राजा आहे. बुध हा सर्वात आपल्या कुंडलीमध्ये उच्च पाहिजे तर आपली प्रगती होते आणि आपला बिझनेस जो आहे तो दिनपर-दिन वाढत जातो. असा हा सोमाचा पुत्र म्हणजे बुध, याचा बुधाचा पुत्र पुरुष होय. त्याला पुढे 8 पुत्र झाले. पुढे या कुळामध्ये रजी नावाचा राजा होऊन गेला. रजी राजाच्या पुत्रांनी देवराजाला इंद्राला युद्धात हरवले होते. राजा नहुष हा कुळामध्ये होऊन गेला. नहुष राजाला यती, यती, शर्यती, उत्तरपर, अरियती आणि अनियती असे 7 पुत्र होते. नृपपर्व राजाची मुलगी म्हणजे शर्मिष्ठा, ययाती आणि शर्मिष्ठा याचा विवाह झाला. या दोघांना पुढे 5 पुत्र झाले. यातील यदू, पुरु, भरत खूप पराक्रमी होते. यदूपासूनच पुढे यादवाची निर्मिती झाली. यादवांमध्ये श्रीकृष्ण व बलराम यांचा जन्म झाला. यदूच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव सहस्त्रजित असे होते. त्याला हय आणि हय, तालह असे 3 पुत्र होते. धर्मसन हा हयाचा पुत्र म्हणजे धर्मनेत्र होय. कुंती हा धर्मनेत्राचा पुत्र होय. कुंतीचा मुलगा म्हणजे सहंत आणि सहंताचा पुत्र महिष्मान होय. भद्रसेन हा महिष्मानाचा पुत्र होय. तर दुर्दमाचा पुत्र हा भीमधन होय. त्याला कृतिवर्य, कृतिज्ञ, कृतधर्म आणि कृत्य असे 4 पुत्र होते. पुढे कृतिवर्याला सहस्रजून हा पुत्र प्राप्त झाला. सहस्र अर्जुनाने मनापासून दत्ताची उपासना केली. भगवान दत्तांनी त्याला 4 वर दिले. सहस्र अर्जुनाने युद्धात रावणाला जिंकले व त्याला महिष्मती नगरात बांधून ठेवले. पुढे ही विनंती केल्यामुळे त्याने रावणाला सोडले. भार्गवाने त्याच्या बलाचा गर्व नाहीसा केला. परशुरामाने त्याचे बाहू युद्धात नष्ट केले. एकदा हैर्याने महर्षी वसिष्ठाच्या तपोवनाचा नाश केला. तेव्हा वसिष्ठांनी त्याला परशुरामाकडून तुझा वध होईल असा शाप दिला. सहस्रजनाला 5 पराक्रमी पुत्र होते. जय ध्वज त्यातीलच एक होय. तालजंग हा जयध्वजचा पुत्र होता. तर वितहेत्र हा दाल जंगाचा पुत्र होय. त्याचा पुत्र म्हणजे दुर्जय होय. या सोमवंशातील राजांनी यथायोग्य पद्धतीने राज्य विस्तार केला. तसेच वंश विस्तारही केला. आपल्या पराक्रमांनी त्यांनी सागरापर्यंत पृथ्वी जिंकून घेतली. क्रोष्ट वंश विस्तार. एकदा इंद्र आपल्या जयंती नावाच्या मुलीला म्हणाला तुला मी त्याच्यासाठी दिले आहे तरी तू आता जा. हे बोलणे ऐकून वडिलांचा निरोप घेऊन जयंती निघाली. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ती काव्याशी वागू लागली. तिने अत्यंत कठोर असे धूम्रव्रत केले. तिला त्या तपाचे फळ मिळाले. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी तिला वर दिला. भगवान शंकर म्हणाले माझ्याजवळ जे काही आहे ते मी तुला देईन. प्रजापती धनस्वामी अवैज्ञ होण्याचे वर काव्याला मिळाले. काव्याने म्हणजेच भगवान शंकरांना नमस्कार केला. भगवान शंकर अंतर्धान पावल्यावर भगवान भार्गवाचे लक्ष जयंतीकडे गेले. त्याने तिला विचारले तू कोण आहेस, तुझे पालक कोण आहेत, माझ्या दुःखात तू एवढी सहभागी का झाली आहेस, एवढे कठोर तप करण्यामागचे कारण काय. काव्याचे हे प्रश्न ऐकून जयंती म्हणाली की मला हे सर्व तुम्हाला सांगण्याची गरज काय. आपण आपल्या सामर्थ्याने समाधिस्थ होऊन हे जाणू शकता. तेव्हा भार्गवाने समाधी अवस्था प्राप्त केली. आपल्या तपसामर्थ्याने आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवली. तो जयंतीला म्हणाला मी सर्व काही जाणले आहे. आता तू माझ्याबरोबर माझ्या घरी चल. भार्गव घेऊन त्याला घरी आला. देवगुरु बृहस्पती यांनी जाणले की दोघंही बराच काळ दैत्यापासून दूर राहिले आहेत. त्यांनी दैत्यगुरु शुक्राचार्याचे रूप धारण केले आणि दैत्य राजा प्रल्हाद यांच्याकडे पुरोहित कार्य करण्यास सुरुवात केली. भार्गव म्हणजे काव्या होय, म्हणजेच शुक्राचार्य होय. दैत्य राजा प्रल्हादाकडे पुरोहित कार्य करीत असताना खरे शुक्राचार्य त्या ठिकाणी आले. खरे शुक्राचार्याचे व शुक्राचार्यांचे रूप घेतलेले शुक्राचार्य असे 2 शुक्राचार्य समोर उभे टाकल्यामुळे दैत्य आश्चर्यचकित झाले. नेमके खरे शुक्राचार्य कोण आहे ते त्याला कळेना. खऱ्या शुक्राचार्यांनी आपणच खरे आहोत असे सांगितले. पण शुक्राचार्य रूपी बृहस्पतीच्या बोलण्याला दैत्य भुलले व बृहस्पतींनाच ते खरे शुक्राचार्य मानू लागले. हे पाहून खरे शुक्राचार्य अत्यंत क्रोधित झाले व दैत्यांना उद्देशून म्हणाले माझा त्याग करत असल्यामुळे तुम्ही तुमचे वैभव गमावून बसाल. दुःखी व प्राणरहित असून तुमचे जीवन बनून जाईल. महान संकटांना तुम्ही लवकरच तोंड देणार. पुढे बृहस्पतींनी दैत्याचे परिपालन केले. एकदा दैत्यांनी त्यांना मोक्ष ज्ञान देण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा बृहस्पती म्हणाले ही माझी सुद्धा इच्छा आहे. मोक्ष ज्ञान मी तुम्हाला देत आहे तरी ते ऐका. रुक, यजु आणि साम या वैदिक श्रुती आहेत. या श्रुती वैश्वनराच्या प्रसादामुळे या जगातील प्राण्यांना दुःखदायी आहेत. स्वार्थासाठी लोक हा धर्मयज्ञ श्राद्धादी मार्फत करतात. या धर्मामध्ये विष्णू आणि धर्मसंबंधी माहिती कळते. हा धर्म कुत्सित आहे. रुद्र कसा मोक्ष देणार, तो तर भूलोकात वास्तव्य करतो. विष्णू कशी मुक्ती देऊ शकणार, तो हिंसा करण्यात मग्न असतो. रजोगुणी ब्रह्म
ब्रह्मदेव हे सृष्टीचा सांभाळ करीत आहे. वैदिक पक्षाचे जे कोणी आहेत ते अभक्ष भक्षण करणारे, अपयन पान करणारे, ते हिंसाधीन झाले आहेत. अशा गोष्टी समाविष्ट असलेल्या धर्मामुळे मोक्ष कसा बरं मिळेल, स्वर्गप्राप्ती तरी कशी होणार. बृहस्पतीचे हे बोलणे ऐकून सर्व दैत्य कौतुकाने त्याच्याकडे बघू लागले. सर्व दैत्य त्यांची दीक्षा घेण्यास सिद्ध झाले. शोकरूपी आणि मोहरूपी असा हा संसार आहे हे जाणल्यामुळे त्याच्यामध्ये वैराग्य उत्पन्न झाले होते. त्यावेळी भगवान विष्णूंनी मायेने दिगंबर योगीचे रूप धारण केले. सर्व दैत्यांना वेद धर्मापासून दूर केले. दैत्यांनी आचरलेल्या धर्माचा त्याग केला. दिगंबर योगरूपी विष्णूंनी वेदत्रयीविषयी नाना प्रकारच्या कुशंका व वाईट कथन करीत असलेले तत्वज्ञान आम्हाला पटले. आम्ही आपला अनुग्रह घेण्यास तयार आहोत, तरी आपण आम्हाला दीक्षा द्यावी. या सर्वांसाठी लागणाऱ्या सामानाची आम्ही यथोचित व्यवस्था करू. तेव्हा दिगंबर रूपी योगी म्हणाले, तुमच्या गुरुकडून ही दीक्षा तुम्हाला मिळेल. असे म्हणून ते तेथून निघून गेले. शुक्राचार्याचे रूप धारण केलेले बृहस्पती म्हणाले, दीक्षा घेण्याआधी तुम्हाला नर्मदा नदी काठी यावं लागेल. तेथे येताच तुम्हाला तुमच्या वस्त्राचा त्याग करावा लागेल. त्याच्या या सांगण्याप्रमाणे दैत्यांनी तसे आचरण केले. त्यांच्या त्या अवस्थेत पाहून देवराज इंद्राने दैत्यांना त्याविषयी विचारणा केली. तेव्हा दैत्य म्हणाले, आम्ही आमच्या असुरी धर्माचा त्याग करीत आहोत. ऋषी धर्म आचरला आहे. सर्व जगत जीव जंतूमध्ये धर्म कसा वृद्धिगत होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. तू स्वर्गात जाऊन तेथे राज्य कर. दैत्याचे हे उत्तर ऐकून देवराज इंद्र तेथून आनंदाने निघून गेले. शुक्राचार्याचे रूप धारण केलेले बृहस्पतीही तेथून निघून गेले. काही काळाने खरे शुक्राचार्य त्या ठिकाणी आले. त्यांनी देवांनी त्यांना कशा पद्धतीने फसवले हे सांगितले. त्यामुळे दैत्यांची मूळ क्रूर व असुरी बुद्धी जागृत झाली. अर्जुन व कर्ण यांची उत्पत्ती कशी झाली. भीष्म पुलस्त्य ऋषी म्हणाले, आपण जी मला माहिती सांगितली आहे त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडलेली आहे. मला आणखीन काही गोष्ट जाणून घ्यायच्या इच्छा आहेत. स्त्री पुरुषापासून अर्जुनाची निर्मिती कशी झाली, सूत कुळात कर्णाचा जन्म कसा झाला, अर्जुन व कर्ण यांच्यामध्ये वैमनस्य कसे झाले आणि का निर्माण झाले, कृपया मला या प्रश्नाची उत्तर द्या. तेव्हा पुलस्त्य ऋषी म्हणाले, एकदा ब्रह्मदेवाचे मुख विद्रूप झाले होते. त्यामुळे त्यांना अतिशय राग आला होता. रागाने त्यांच्या कपाळावर घाम निर्माण झाला. रागाने त्यांच्या कपाळावर घाम निर्माण झाला आणि त्यांनी त्या घाम जमिनीवर टाकला. तत्क्षणी त्या ठिकाणी त्यांना एक धनुर्धारी वीर दिसला. ब्रह्मदेवाला पाहून तो वीर म्हणाला, मी काही करू का. ब्रह्मदेव म्हणाले, तू ओझाने रुद्राला मार, त्यामुळे दुर्बुद्धी निर्माण होणार नाही. ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे तो वीर रुद्राच्या मागे धावू लागला. वीराचे ते उग्र रूप व धनुष्यबाण पाहून रुद्र घाबरले आणि भगवान विष्णूंना शरण गेले. ते भगवान विष्णूंची स्तुती करू लागले. ते म्हणाले, हे जगतपालका, अनेकांचा सांभाळ करण्यासाठी तू अनेक दैत्यांना ठार केले आहेस. तू जसे अनेकांचे संरक्षण करतोस तसे यावेळी माझेही संरक्षण कर. हा वीर ब्रह्मदेवाच्या आज्ञानुसार मारण्यासाठी माझा पाठलाग करीत आहे. भगवान विष्णूंनी रुद्राची ती स्तुती व प्रार्थना स्वीकार केली. त्या वीरापासून रुद्र म्हणजे शंकर यांचे रक्षण करण्यासाठी आपल्याला आपल्या दूतांनी पाठवेल. भगवान विष्णूचे दूत वीरासमोर उभे राहिले. त्यांनी त्यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले. हे युद्ध सुरू असताना भगवान शंकर तेथून निसटले. हे युद्ध बराच काळ सुरू होते. त्यामुळे भगवान विष्णू चिंतित झाले होते. ते ब्रह्मदेवाकडे आले. त्यांनी ब्रह्मदेवाकडे युद्ध थांबवण्याची विनंती केली. ब्रह्मदेवाने ही विनंती मान्य केली. त्यांनी हे युद्ध थांबवले. हा नर नावाचा पराक्रमी पुरुष युद्धकुलात उत्पन्न झाला. या नराला एक कन्या रत्न प्राप्त झाले. तिचे नाव पृथा असे ठेवले. दुर्वासा ऋषींनी प्रसन्न होऊन पृथूला वरदान दिले होते. ती पृथा उदयाकालीन सूर्याला पाहून ज्यावेळी गर्भधारणा करेल त्यावेळी तिला होणारा पुत्र म्हणजेच कर्ण होय आणि माझ्या प्रसादाने तो परत विष्णू भक्त होईल, तो दानशूर होईल असे सांगून तेथून अंतर्धान झाले ब्रह्मदेव. आणि ज्यावेळी पांडुराजा पृथू नावाच्या भार्येला प्राप्त करेल आणि माद्रीला पत्नी म्हणून संबंधेल तेव्हा हा नर अरण्यात निघून जाईल असे ब्रह्मदेवाने सांगितले होते. तर पुष्कर तीर्थ इतिहास व यांचा महिमा. पुलस्त्य ऋषी म्हणाले, एकदा कांतिमती देवता सभेसाठी एकत्र जमल्या होत्या व सभेमध्ये सामवेदाचा घोष चालू होता. तेव्हा आपण कोणत्या ठिकाणी यज्ञ केले पाहिजेत याचा विचार ब्रह्मदेव करीत होते. पृथ्वीवर काशी, प्रयाग,
तुंगाकांची, भद्रा, प्रभास अशी अनेक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र होती. पण याहीपेक्षा वेगळे असे ठिकाण यासाठी पाहावे असे त्यांना वाटले होते. विचार करत असताना त्यांना पुष्कर तीर्थाची आठवण झाली. पुष्कर तीर्थ व त्यांचे जन्मस्थळ, तसेच त्या ठिकाणी अनेक ऋषीमुनी वेद पठण करीत असतात. पुष्कर तीर्थामध्ये जो कोणी पुष्कर तीर्थामध्ये स्नान करतो त्याची सर्व पापे जळून भस्म होतात आणि त्याशिवाय विष्णू भगवानांचा आशीर्वाद राहतो. जो कोणी पुष्कर तीर्थाचा हा अध्याय सुद्धा श्रवण करेल तरी त्याला पुष्करणीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. असे हे पुष्कर तीर्थक्षेत्र एक निसर्गाने नटलेले तळे आहेत. तेथील एका वनाकडे ते निघाले. ते वने अनेक लता, वेली, वृक्षांनी बहरलेले होते. निसर्गाने सुशोभित केलेले व वन नंदनवनाप्रमाणे वाटत होते. ब्रह्मदेवाचे तेथे आगमन होताच तेथील वृक्षांनी, वेलींनी त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला. वृक्ष वेलींचे हे प्रेम पाहून ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ते त्यांना म्हणाले, तुमचे प्रेम पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुमचे कल्याण होवो असे माझा आशीर्वाद आहे. तुम्ही ऐच्छिक वर मागा. वृक्षवेली म्हणाले, आपण इथेच राहावे असे आमची इच्छा आहे. तरी हाच वर तुम्ही आम्हास द्यावा. ब्रह्मदेव म्हणाले, हे तीर्थक्षेत्र होईल. इथे कायम फुले, फळे विपुल प्रमाणात असतील. कोणी साधकाने जर इथे तप केल्यास या तिथे ओम नमः शिवाय या मंत्राचा निस्ता जप केला, विष्णुवे नमः, ओम नमो भगवते नमः निस्ता जप 108 वेळा केला, या श्रवण मात्रे हा कथा हा अध्याय श्रवण मात्रे त्याला पुष्कर क्षेत्राचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. तप केल्यास त्याला तपसिद्धी प्राप्ती होईल. सर्व इच्छा कामना पूर्ण होतील आणि त्यांचे पित्तर मोक्षात पित्तर जर नरकात असतील तर मोक्षाची प्राप्ती होईल असे सांगितले. पुढे ब्रह्मदेवांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे अनेक वर्ष तेथे वास्तव्य केले. त्यामुळे पृथ्वीतल कंपित होऊन रसातळाला जाऊ लागल्या. नद्या, समुद्र आपल्या मर्यादा ओलांडून ओसाडून वाहू लागल्या. व्रजघाताप्रमाणे अनेक पर्वताची शिखरे खाली कोसळू लागली. देव, देवता, सिद्धगण, गंधर्व यांचे नगरे कंप पाहू लागली. स्तवावर, जंगम, समस्त व चराचर हे तिन्ही लोक अत्यंत व्याकुळ झाले. देव, दैत्य यांना शारीरिक पीडा उत्पन्न होऊ लागल्या. तसेच मनातूनही ते दुःख झाले. काहीतरी विपरीत घडले आहे हे देवदेवतांना कळाले. या मागचे नेमके कारण काय हे समजून घेण्यासाठी सर्वजण ब्रह्मदेवाला भेटण्यासाठी निघाले. अंगी धैर्यबळ आणून ते ब्रह्मदेवाचा शोध घेऊ लागले. खूप शोध घेऊनही त्यांना ब्रह्मदेव दिसेना. तेव्हा ब्रह्मदेवाचा शोध घेऊ लागले. खूप शोध घेऊनही त्यांना ब्रह्मदेव दिसेना. तेव्हा भगवान विष्णू त्या ठिकाणी आले. सर्वांनी भगवान विष्णूंना वंदन करून विचारले, हे प्रभू, धरणी कशामुळे कंप पावत आहे? जे ध्वनी निर्माण होत आहे ते आम्हा शुभ आहे की अशुभ आहे या प्रश्न आमच्या मनात आहे. त्यावर भगवान विष्णू म्हणाले, आपण निश्चिंत राहा. आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे मी देतो असे स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले. हे पद्य पुराणामध्ये जे जे काही सांगत आहे ते संपूर्ण विष्णू भगवानांनी सांगितले आहे. माझ्या मनाचा एक पण शब्द मी टाकणार नाही आहे. हे पुराण माझ्या हाती आहे तर संपूर्ण विष्णू भगवानांनी सांगितलेले हे उत्तर तुम्ही ऐकणार आणि श्रवण करा. आता भगवान विष्णू सर्व प्रश्नांची उत्तरे देतो तर तुम्ही फक्त श्रवण करा. ब्रह्मदेवांनी या परमपवित्र अशा पुण्यभूमीवर पर्वताच्या शिखरावर अत्यंत सुशोभित अशा वनामध्ये यज्ञ करण्याचा विचार केला. त्यावेळी त्याच्या हातातील कमळ खाली पडले. त्याचाच हा आवाज होय. या आवाजाने अनेक लोक भयभीत झाले व वृक्षवेलींनी आपल्या फुलाच्या सुगंधाने ब्रह्मदेवावर अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यावेळी ब्रह्मदेवाने मृगंडला सहित सर्व मनावर कृपा केली. त्यावेळी त्यांनी ब्रह्मदेवाला तेथेच राहावे अशी विनंती केली. हेच ते पुष्कर तीर्थक्षेत्र होय. जो कोणी ही कथा ऐकेल तरी सुद्धा त्याला पुष्कर तीर्थक्षेत्राचे पुण्य मिळेल असे स्वतः विष्णू भगवानांनी सांगितले. ब्रह्मदेवांनी लोककल्याणासाठी वृषभाची निर्मिती केली. आपण त्या ठिकाणी जाऊन ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेऊ, वरदान प्राप्त करून घेऊया. भगवान विष्णूंनी या सगळा वृत्तांत कथन झाल्यावर सर्व वनामध्ये आले. कमळातून उत्पन्न झालेले ब्रह्मदेव तेथेच वास्तव्य होते. सर्व देवांचे तेथे आगमन झाल्यामुळे ते वन स्वर्गातील नंदनवनाप्रमाणे उल्हास व सुशोभित झाले होते. हरणासारखे छोटे प्राणीही तेथे आले. ब्रह्मदेव येथे जवळपास विराजमान असतील याची सर्व देवांना खात्री झाली. सर्व देव वेगाने ब्रह्मदेवाला शोधण्यासाठी वनात फिरू लागले. वेगाने फिरत असल्यामुळे त्यांना वनाचे दुसरे टोक दिसले नाही. असे भ्रमण करत असतानाच वायू दिसला. वायू त्यांना म्हणाला, तुम्हाला तपश्चर्या करावी लागली तरच तुम्हाला ब्रह्मदेवाचे दर्शन होईल. वायूचे असे बोलणे ऐकल्यावर सर्व देवांनी मनपूर्वक ब्रह्मदेवाची स्तुती करू लागले. ते म्हणाले, हे धर्मकाणी ब्रह्मदेवा, आता या परिस्थितीत आपण आमचे रक्षण
करू शकता। आम्ही सर्वजण तुम्हाला मनोभावे शरण आलो आहोत, तरी कृपया आपण आमच्यावर कृपा करावी। सर्व देवांच्या व प्रार्थनेमुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, माझी मनपूर्वक प्रार्थना केल्यामुळे मी प्रसन्न झालो आहे, तरी आपण आपल्या इच्छित वर मागा, मी तुम्हाला वरदान देईन। हे ऐकल्यावर देव म्हणाले, हे प्रभू, आपल्या हातातील कमळ फेकून एवढा प्रचंड आवाज का निर्माण केलात? तसेच कमळ पडल्यामुळे कंपमयान अवस्था निर्माण झाली, त्यामुळे आम्हीही दुःखी कष्टी झालो आहोत। आम्ही हे जाणण्यासाठी अतिशय उत्सुक आहोत की आपले हे करण्यामागचे कारण काय आहे। तुमच्या हातून जे कमळ खाली पडलं तर त्याचे कारण काय आहे? कृपया आम्हाला यामागचं कारण सांगून आमच्या मनातील शंका दूर करा। तेव्हा ब्रह्मदेव हे ऐकून म्हणाले, मी हे जे काही केले ते तुमच्या कल्याणासाठीच केले आहे। मी हे जे कमळ फेकले तुमच्यासाठीच राखून ठेवले होते, त्याचाच वापर मी केला। ब्रजनाम नावाचा एक दैत्य आहे, तो कायम लहान जीवांना पळवून नेतो, त्याचे वास्तव्य पाताळात आहे। आपण सर्व देव शस्त्रे जवळ न बाळगता तपश्चर्या करीत आहोत। त्या दैत्याने जाणले, या संधीचा फायदा उठवून तो देवांवर आक्रमण करण्याचा विचार करीत होता। त्याचा हा अघोरी मानस पूर्ण होऊ नये म्हणून मी त्याचा कमळ टाकून नाश केला। गर्व धरणाऱ्या जीवाचा नाश हा होतोच, तसाच त्याचाही नाश झाल्याशिवाय राहणार नाही। अशा वेळी वेदज्ञानी वेरपारंगत भक्तांना सद्गती मिळावी अशी प्रार्थना करतात। माझ्यासाठी सर्व प्राणी मात्र देव दानव सर्व समान आहेत। सर्वांचे कल्याण करण्याचा मी प्रयत्न करतो, पण त्याचे दुष्कर्म त्याचा नाश ओढवून घेतो। तसेच ब्रजनाभ दैत्याचे झाले, जरी कमळाने त्याचा नाश झाला असला तरी कमळाचे दर्शन झाल्यामुळे स्वर्ग प्राप्ती झाला आहे। त्या पापी आत्म्याचा मी मंत्राने जरी नाश केला असला तरी सद्गती त्याला मिळाली आहे। ज्या ठिकाणी मी हे कमळ टाकले ते पुष्कर तीर्थ पृथ्वी तलावर प्रसिद्ध होईल। या ठिकाणी येणाऱ्यांना महान पुण्य लागेल। पुष्कर तीर्थ सर्व क्षेत्रांमध्ये सर्व तीर्थांमध्ये सर्वात महान आणि पुण्यमयी तीर्थ राहील, आणि जो कोणी ही कथा पण ऐकेल या त्याच्या चेहऱ्याचे दर्शन पण घेईल तरी पण त्याला महान पुण्य फळाची प्राप्ती होईल। पृथ्वी तलावावरील समस्त जीवांना हे पुष्कर तीर्थ म्हणजे पुण्य मिळवण्याचे एकमेव साधन होय। भक्तांना हे तीर्थ म्हणजे भगवतीची कृपा प्राप्त झाली असे समजावे। हा अध्याय ऐकला तरी त्याला अंबे माताची भगवतीची पुष्कर तीर्थामध्ये स्नान करण्याची, विष्णू भगवानांची त्याशिवाय महालक्ष्मीची कृपा प्राप्त होईल। देवांना उद्देशून पुढे ब्रह्मदेव म्हणाले, भक्तांसाठी मी येथे तीर्थरूपाने अनुग्रह केला आहे। मी जेव्हा या ठिकाणी आलो त्यावेळी येथील वृक्षवेलींनी माझे मनापासून स्वागत केले, माझी भक्ती केली, त्यामुळे मी येथे बराच काळ वास्तव्य केले आहे। येथे जो कोणी येऊन तपश्चर्या करेल, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करेल, ओम नमो भगवते या मंत्राचा जप करेल, त्यांना ब्रह्मयज्ञ प्राप्त होईल आणि सहस्र महारुद्र अभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। नुसता अध्याय श्रवण करण्या मात्र त्याला रुद्र सहस्र नामाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। तरी येथे येऊन सर्वांनी स्वार्थाचा कमी व परमार्थाचा विचार करावा। चंद्र नदीच्या जवळच्या भागात सरस्वती नदी आहे, त्या नदीच्या पूर्व दिशेला जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्र पुष्कर होय। लोक कल्याणासाठी ब्रह्मदेवांनी या ठिकाणी यज्ञ केला होता। त्याच्या यज्ञाचे जे कुंड होते ते पुष्कर तीर्थ होय। पुष्कर तीर्थाजवळ जे मध्यम आकाराचे तीर्थ आहे ते वैष्णव तीर्थ या नावाने ओळखले जाते। त्याची स्थापना भगवान विष्णूंनी स्वतः केली आहे। तेथेच जे लहान तीर्थ म्हणजेच रुद्र तीर्थ होय त्याची स्थापना रुद्राने केली आहे। म्हणून जो कोणी ही कथा श्रवण करेल त्याला रुद्र केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। हजारो गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। अशा या पुष्कर तीर्थाचे क्षेत्राचे हे महात्म्य अगदी थोर आहे। जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे पुष्कर तीर्थाचे पुष्कर तीर्थाचा हा अध्याय तुमच्यापर्यंत येईल, नाही तर सहजासहजी हे पुष्कर तीर्थाचा अध्याय या पद्यपुराण तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। जो व्यक्ती खूप भाग्यवान आहे, त्याने खूप काही पुण्य केलं असेल, हजारो जन्माचे खूप काही पुण्य केलं असेल, त्याच्या पदरी जमा असेल, त्याच्यापर्यंतच पद्यपुराण पोहोचेल। सहजासहजी हे पद्यपुराण कोणालाच ऐकायला मिळणार नाही। सर्व 18 पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ असे पुराण पद्यपुराण आहे। साक्षात विष्णूने सांगितलेले सर्व कथा या पुराणामध्ये सांगितल्या आहे आणि त्याच कथा मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। म्हणून घरात दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केलाच पाहिजे। तुळशीला सकाळ संध्याकाळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र म्हणत म्हणत तुळशीला दिवा लावलाच पाहिजे। दररोज तुळशीला जल अर्पण केलंच पाहिजे। दररोज सूर्याला नमस्कार केलाच पाहिजे। ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा। जो कोणी असं सूर्याय नमः या मंत्राचा जप करतो त्याची मान प्रतिष्ठा वाढते आणि दुःख दारिद्र्य दूर होऊन सूर्याचा आशीर्वाद प्राप्त होतो। अशा या कथा
कथा छान छान या पद्यपुराणामध्ये आलेल्या आहे आणि मराठी चांगल्या शुद्ध भाषेत मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. म्हणून मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. माझा आत्मविश्वास नक्की वाढवा. शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझंच चॅनल आहे, तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. दोघी चॅनल माझे आहे. खूप जणांच्या कमेंट्स येतात की ताई शिवलिंग पार्थिव केली आहे, तर शिवलिंग पार्थिव कशी विसर्जन करायची. दररोज पार्थिव शिवलिंगाची पूजा करा आणि संध्याकाळ म्हणजे 7:30च्या अगोदर कोणत्याही पवित्र वृक्षाखाली ती पार्थिव शिवलिंग तुम्ही विसर्जन करा. पवित्र वृक्ष म्हणजे कोणते कोणते? पिंपळाचे वृक्ष, बेलाचे वृक्ष, वडाचे वृक्ष, शमीचे वृक्ष, अजून आवळ्याचे वृक्ष, जे पवित्र वृक्ष आहेत या वृक्षांच्या खाली तुम्ही पार्थिव शिवलिंगाचे विसर्जन करू शकतात. आणि दररोज पार्थिव शिवलिंग बनवायची. ताई शिवामूठ वाहिलेली आहे, तर आता ही शिवामूठ कुठे टाकायची, काय करू त्या शिवामूठाचं. तर शिवामूठ तुम्ही वाहिली आहे तर निर्माल्यामध्ये तुम्ही विसर्जन करू शकतात, नाही तर गाईला तुम्ही ती शिवमूठ खाऊ घालू शकतात. निर्माल्यामध्ये का करू शकतात, तर ज्याच्यात काही म्हणजे काही मासोळ्या असतात, या मछली असते तर ते खातात. जर आपलं घरचं अन्न जर मछलीने खाल्लं, हिंदी वर्ड येतात मध्ये मध्ये, MP साईडला आहे मी, तर थोडं समजून घेण्याचे करावे. तर मछली म्हणजे त्याच्यामध्ये मछलीला जर आपण नुसते गोळेसुद्धा कणकेचे खाऊ घातले तरी पण आपल्याला धनाची प्राप्ती होते. जर तुम्ही जर तुमच्याकडे पाण्याचं ठिकाण असेल, तुमची पूजा जर पाण्याच्यामध्ये निर्माल्यामध्ये विसर्जन होत असेल, तर नक्कीच शिवामूठ त्या पाण्यामध्ये तुम्ही टाका. म्हणजे छोटे छोटे ज्या मासोळ्या असतील, मछली असेल, ते खातील आणि तुमच्या धनामध्ये वाढ होईल. म्हणून पाण्यामध्ये विसर्जन करा. नाहीतर ती शिवामूठ तुम्ही 33 कोटी गाईच्या पोटात देवी देवता राहतात, तर गाईला तुम्ही ती शिवमूठ खाऊ घालू शकतात. काही हरकत नाही. गाईला काही आपण जर पूजेचं जे पण वस्तू असते ती खाऊ घातले तर आपल्याला कुठलेच दोष लागत नाही, नाही कोणते पाप लागते. कारण गाईमध्ये 33 कोटी विराजमान आहेत देवता आणि त्यांचासुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. दररोज जर ज्यांना 7:30 आहे, शनी ग्रहाची पीडा आहे, या घरात कटकट चालू असेल, या वारंवार घरात काही ना काही कारण नसताना जर वादविवाद होत असेल, तर एक रोज गाईची पहिली पोळी गाईची बनवा. त्या गाईच्या पोळीत मधवर तुम्ही गूळ आणि हरभऱ्याची डाळ ठेवा आणि रोल करून ती पोळी तुम्ही दररोज गाईला खाऊ घाला. याच्याने तुमचा जो काही दोष असेल घरातील, या भांडणं होत असतील, या शनी दोष असेल, 7:30 असेल, कुठलाही ग्रहाचे दोष तुम्हाला लागला असेल, तर सर्व दोष त्वरित 4 गुरुवारपर्यंतच नाहीसे होतील. नाही तर दररोज रोज हा उपाय करून 1.25 महिन्यात तुमचे दोष नाहीसे होतील, असे स्वतः या विष्णू पुराणामध्ये सांगितले आहे, पद्यपुराणामध्ये सांगितले आहे. तर तेच उपाय मी तुम्हाला याच्यात सांगितले आहे. तर असं या बृहस्पतीचे उपाय तुम्ही करू शकता. पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही गुरुवारच्या दिवशी हळदीने स्वस्तिक काढावी आणि महालक्ष्मीला प्रार्थना करावी की आमच्या घरात अखंड चिरकाल लक्ष्मीची प्राप्ती होऊ दे. आणि जी स्वस्तिक हळदीने तुम्ही काढली आहे, जर त्याच्यात गंगाजलाने जर तुमचं हळदीचं लेपन उरलं असेल, तर तेच लेपन परत आपल्या दरवाजाला करा आणि आपल्या दरवाजाच्या मुख्य द्वारावर, या मुख्य दरवाजावर तुम्ही तिथे पण हळदीचं स्वस्तिक दर गुरुवारी काढा. तर अशाने सुद्धा धनाचे आगमन होते आणि आपल्या घरात धन रुकते आणि अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. अनावश्यक जो खर्च होत आहे धनाचा, या कुठे पैसा इकडे तिकडे जात असेल, तर तो इकडे तिकडे पैसा न जाता तो एकाच ठिकाणी जमा होईल. असे छोटे छोटे उपाय खूप काही राहतात. फक्त पाहिजे काय? श्रद्धा आणि विश्वास. तुम्ही कोणत्या श्रद्धा आणि विश्वासाने जो उपाय करत आहे, त्या श्रद्धेने भावना तुमच्या मनात, हृदयामध्ये त्या देवताप्रती जागृत होणार आहे, तर तसे तुमचे काम लवकर होईल. तर असे हे छोटे छोटे काही उपाय राहतात, तर ते अत्यंत फलदायी राहतात. म्हणून तुम्ही शिवामूठचा हा उपाय करू शकतात. अजून बरेच काही कमेंट्स येतात की ताई हा व्हिडिओ टाका, तो व्हिडिओ टाका, तर मी तुम्हाला तिथल्या तिथेच रिप्लाय प्रत्येकाला देते. रिप्लाय असं काही नाही की मी कोणाला देत नाही. काही जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई आमच्या घरात सापाचे खूप पिलू निघतात. तर काय आहे त्याचं कारण? ज्यांच्या घरात सापांचे खूप पिलू निघतात, तर त्यांनी एखण टाकावे. एखण टाकल्याने आपल्या घरात जे सापाचा काही आहे, तर जो दोष आहे, या सापाच्यामुळे जे लहान लहान पिलू येत असतील, तर ते येणार नाही. एखण टाकल्याने आजूबाजू सर्वत्र एखण तुम्हाला
टाकायचे आहे आणि जर आजूबाजू कुठं बीळ असेल तर ते तुम्ही बघू शकतात. तर त्याला तुम्ही तिथे दूध वगैरे देऊन त्यांना प्रार्थना करू शकतात त्या नागाच्या बिलाजवळ की आमचा परिवार सुखरूप राहू दे. नागदेवता, आम्ही तुमच्या पिलांना हानी करत नाही आहे, तसे आमच्या परिवाराला तुम्ही हानी न करता तुम्हीच आमची संरक्षण करा, असे तुम्हाला त्या सापाच्या बिलाजवळ जाऊन अशी प्रार्थना करायची, पूजा अर्चना करायची, लाया बताशे नारळ फोडून घरी यायचं आहे. आणि याच्याने सुद्धा जो साप असेल तिथं सर्प बसलेला असेल तर तुमची विनंती नक्की ऐकेल. तर अशा बरेच काही कमेंट्स आलेले आहे, तर बऱ्याच काही कमेंट्सचे मी उत्तरं तुम्हाला दिली आहे. तर मित्रांनो, लाईक, सबस्क्राईब, शेअर. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.